आहात तुम्ही? मजेत ना? आय होप तुम्ही मजेत असणार. तर पनवेलवरून आली मगाशी आणि आता ब्लॉग स्टार्ट केला आहे. आणि तर आता चालले मी गावातल्या मंदिरात. तर चला आता कुठल्या कुठल्या मंदिरात जाते ते तुम्ही बघत राहा. आणि हा इकडे आमच्या खोलीचं काम चालू आहे साईडचे, तो पण बघा. तर चला आता आपण तिकडे जाऊन ब्लॉग कंटिन्यू करूया. तर गाईज आम्ही आता आलो आमच्या खंडोबाच्या मंदिरात, आई आणि मी, आणि गावात चाललो आता नारळ फोडायला आलो. कलर मध्ये कंच्या हात माकुलन काय गेलतीस हात? कुठे गेलतीस तू? याला बोलू का? देवाऱ्यात घेऊ. देवाऱ्यात ठेवा, वेणी आहे ना तिथं. येतं का गावात? चल गावात जा पटकन, जा मंदिरात चाललो गावातले, जा पटकन. मलिंदा गावा घराचा आहे. नेला आवाज नेला. मारून खोलला सकाळी खोलला बोललं ना. चलो गाईज, निघलो खंडोबाच्या मंदिरातून. आता चालत गावात रामाच्या मंदिरात. चलो गाईज, आपण काथोरी नाही ते काथोरी. मोगली भाऊ, ओ मोगली भाऊ, हे पालाची गालन बघ ती. कुठं कुठं इथं काय? इथं काय? इथं काय? आता आम्ही आहोत राम मंदिरात. पाया पडायची पहिले कोणती कोण नाही. तर गाईज आता आम्ही राम मंदिरात आलेलो. आता पाया वगैरे पडलो आम्ही. आता चला आता गावातल्या देवळात.
आई इथे नारळ फोडतात. इथे काहीतरी प्रोग्राम आहे असं वाटतंय. तिथं करूया. कोणतं मंदिर आहे? मरुबाईच्या मठात आलोत आम्ही. आता आम्ही आलोत मठात गावातल्या. वेळी पण आले. हात अख्खं रंगून ठेवला. 4:45 वाजले. कधी हारणार आजकालचं तरी निमित्तान गवलं पकड मोबाईल पाडू नको. किती घेऊ सगळ्या? म्हणजे किती पिशवी? सकाळी गेली ना सकाळचा माणूस आणि सोडला आता उजारला मग काय सांगते. व्लॉग बनवते व्लॉग. पाया पड तू. आता मरुबाईच्या मठात गेलतो. आता तिकडं झाला. आता आम्ही हनुमंताच्या मंदिरात जात आहोत कारण का काल राहिलेला नारळ फोडायचा. तर आता जाऊन येतो. तर चला. हाय पकड मोबाईल. पाणी टाक लिंगावर. मी जायला तिथंच घे. इथे घे बरं. इथं इथे समोर आहे. पाठीमागून पाठीमागून करा. पाणी सांगताना काय आपण त्याला बस तेलाचा डबा कसा म्हणून इथे काय हनुमंताच्या मंदिरात पण पाया पडलो आम्ही.
आता आम्ही बाहेरचा परिसर बघा कसं वाटतं. इकडं काय होईत नाही अजून पाया पडून. फनी व फनी कशी आतमधून जाऊन वाजवायचे असतं, येताना नाही वाजवायचे. पांगे पाय पडित चांगली बुद्धी येऊ दे, शानी होऊ दे. शाळा म्हणजे त्यांची प्राथमिक शाळा पहिले पहिले म्हणजे काय बोलतात त्याला. आई ते परीक्षा दिली 7वीची, बोर्डाची परीक्षा 7वीची आमच्या आई इथे दिली. ते गाईच मंदिरातून मगाशीच आली आणि थोडा वेळा आराम केला, कारण का माझी तब्येत आजपर्यंत डाऊनच आहे. आणि आजचा ब्लॉग मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा ना. ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय बाय, गुड नाईट. बाहों पे राहों पनाहों पे, आहों पे बाहों पे साहों सलाह.